नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी काळ्या वाटाण्याची उसळ बघत आहोत. तर काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी इथे मी वाटाणे रात्रभर भिजवून घेतले होते आणि ते कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर वाटण बनवून घ्यायचं आहे. वाटण्यासाठी सुकं भाजलेलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं एकत्र वाटण बनवून घ्यायचं आहे. नंतर कढई गरम करून घेतली आहे. कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा मस्त असा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो कांदा एकत्र शिजवून घ्यायचा आहे छान तेलावरती. त्यानंतर इथे मसाला घालून घ्यायचा आहे. तर इथे मी मालवणी मसाला घालून घेत आहे 3 चमचे आणि मसाला छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर जे वाटण बनवलं होतं तर ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि त्या वाटणामध्ये मी थोडंसं शिजलेले वाटाणे पण मी घालून एकत्र मिक्सरमध्येच लावून घेतले होते. त्यानंतर थोडंसं पाणी घालून हा मसाला एकत्र व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. मसाला छान असा झाकण लावून आपण 2-3 मिनटासाठी तेलावरती शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये शिजलेले वाटाणे घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये मी शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं. त्यामुळे पुन्हा आपण मीठ थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला जेवढी पातळ सुकी पाहिजे त्या पद्धतीने पाणी घालून आपण वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून मस्त अशी दणकून एक उकळी आणून घ्यायची आहे. त्यानंतर वरून मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली तयार आहे काळ्या वाटाण्याची उसळ. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.